कोणा कळालंच नाही मला काय बेसूर पडलं होतं. तुमचं कोणतं गाव आहे, पोलीस स्टेशन कोणतं आहे आणि आता तुमची तक्रार काय आहे? पोलीस स्टेशन आमचं नेकनूर. तर त्यानं पैसा बघितलं की त्यानं हाणाय चालू केलं बघा. किती रुपये गेले तुमचे? 12,000 रुपये होता. कशासाठी आणले होते 12,000? असंच मग घरी कोण नव्हतं, मालकीनं ते तिकडे येत ना सासरवाडीला. आता जवळ माणूस म्हणलं का पैसा बघितलं, मला काय माहिती असं करेन म्हणून. 12,000 रुपये कशासाठी आणले होते आणि तुम्हाला द्यायचे होते? वैरण निघले होते ते, मग ह्यानंच टाकलं होतं काल मला अकाउंटला. ह्याच्या भावापाशी पैसे टाकले होते, मग त्यानं मला दिले कॅश काढून. मोबाईल नाही माझ्याकडे, काय ना, मग फोन पे केला असतं ते कॅश दिली त्यानं मला काढून. काय नाव आहे तुमचं? राम बाबू दराडे, राहणार जरडवाडे. आणि ते गायरानातलं आहे बघा. ॲक्च्युली झालेली ही जी घटना आहे ही खूप निंदास्पद आहे, कारण जे झालेला हल्ला आहे तो टोटली जीव मारण्याच्या नादातून केलेला आहे. माझा चुलत भाऊ आहे हा हल्ला. त्याची जी कडबा वैरण असते, जी जनावरांना टाकतात, त्याचे सगळं घेतली होती ती, आणि मी त्याला काल पैसे दिले होते. त्याच्याजवळ सगळे पैसे असताना मग हा बाहेर गेल्याच्या नंतर मग त्याचे मित्र वगैरे असल्याच्या नंतर त्यांनी याला पाहिलं पितानी. त्यानंतर याच्याकडून दारू पिल्याच्या नंतर पैसे बघितल्याच्या नंतर त्याला नेकनूरला घेऊन आल्याच्या नंतर परत पिल्याच्या नंतर मग त्याला अशी मारहाण केली की दगडाने, ते गमच्यामध्ये दगड बांधून वगैरे पूर्ण जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी. त्यामध्ये आता तो बबन म्हणून आहे आणि अजून मी ओळखत नाही त्याला, याची पण नाही आहे. हां, आणि इथे खून आहे त्याच्या लागलेली, तो एक मुलगा आहे. मारहाणीचा प्रचंड व्हिडिओ व्हायरल होतोय, काय तक्रार असेल तर पोलिसांकडे? ज्यांनी मारलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी ही शासनाकडे माझी विनंती आहे, जेणेकरून माझ्या भावाला न्याय मिळण्याचा प्रयत्न होईल. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल 2 घटना घडल्यात. त्या दोन्ही घटनेमध्ये प्रचंड मारहाण होती आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक घटना आहे दरडवाडी आणि दुसरी घटना आहे लोणी घाट. ही दोन्ही गावं नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आहेत आणि जखमींना प्रचंड मारहाण होती आहे असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी विशेष ग्रामीण भागामध्ये जे काही वाद होत आहेत, त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्या संदर्भामध्ये संबंधित पोलीस अधिकारी यांना विचारणा करावी, जेणेकरून त्या ठिकाणी गुन्हा दाखल अद्यापही झालेले नाहीत. कारण पोलिसांनी अद्यापही या ठिकाणी काही लोणी घाट परिसरातले काही नागरिक आहेत, जखमी आहे, त्या जखमीला अद्यापही पोलिसांनी कसलंच दुजोरा दिला नाही. कारण घटना घडल्यानंतर हे संबंधित लोक चौसाळा चौकीला गेले, नेकनूर पोलिसाकडे तक्रार वारंवार केली, मात्र अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहेत मारहाणीचे. पहा काय घटना आहे नेमकी आणि जखमी काय म्हणतात.
मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड. आमचं गाव आहे लोणी घाट. आमचे मालक रानात भिजित होते आणि ह्यांचे भाऊ सारखेच आम्हाला अत्याचार करतात, सारखे हाणमार करतात. काल कुऱ्हाडीने ह्यांचा जीव गेला असता, त्यांच्या पुतण्यांनी त्यांना कुऱ्हाडीने जीव मार हा हल्ला केलाय. आमचं काही खरंच नाही. सारखं आम्हाला असं नुसतं मानसिक त्रास देते. इतका ना असं आमचं जगायसारखंच नाही ठेवलेलं त्यांनी. पोलिसांकडे गेलो का, पोलिसांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलाय का? आणि एक व्हिडिओ व्हायरल होतोय, नेमकं व्हिडिओ कोणी काढला आणि व्हिडिओ माझ्या बारक्या पोरांनी काढला. त्याच्या पप्पाला हानीत होता, रडत होता एकीकडे, व्हिडिओ काढत होता एकीकडे, तरी पण पोरावर सुद्धा धाव जात होते. इतकं पोराला ही करीत होते. काय मागणी? आम्हाला न्याय पाहिजे साहेब. आम्हाला काहीच सुद्धा नको. 4-5 वेळेस झाले आम्हाला असलं करायचं. आम्हाला काहीच नको, फक्त आमचं खऱ्याच आहे. खऱ्याला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला काही सुद्धा नाही पाहिजे. सारखं मानसिक त्रास होते. 5-6वी बारी ह्यांना हाणायची. मारहाण करणाऱ्याची नावं काय? सागर किशोर मिटकरी, अभिषेक किशोर मिटकरी, किशोर शिरंग मिटकरी. हे 3 जणांना लय अत्याचार करते. सारखं कुऱ्हाडी काट्या घेऊनच येते. एकट्याला गाठून मारते. ह्यांना जागेवर खल्लास केल्यावर करू काय? माझे 3 लेकरं मी कुणाच्या दारात नेऊन सोडू? सांगा ना साहेब आम्हाला. तो हा शेतीचा वाद आहे. शेती त्यांच्या स्वतःची पण नाहीये, लोकांची बटाईची शेती आहे ती. आणि लोकांसाठी आम्हाला बांधत ते साहेब. ते ही राणावाला मालक तिकडून फितून देते, ते सांगते तिकडून की ही लगेच आम्हाला त्रास द्यायला सुरू करते. माझं सोनाली अनिल मिटकरी. राणावाल्याचं मारहाण होतीये, काय नेमकी घटना आहे काय सांगा? मी भिजवत असताना, मी त्या शेतामधून चालत असताना माझ्यावर जीव घेण्याचा हल्ला केला. हा सागर मिटकरी हाने कोराट घेऊन माझ्यावर हल्ला. परत त्याचे घरातले पण, कुटुंबातले 4 जणांनी मला मारहाण केली. मी बेशुद्ध झालो. गाव कोणते? तुमची मागणी काय आहे? आम्हाला न्याय पाहिजे साहेब. मी राहणार लोणी घाट, तालुका, जिल्हा बीड. आम्हाला चौकी आहे, चौसाळा पोलीस स्टेशन. चौसाळ्यात आम्हाला न्याय भेटत नाही. मी वारंवार त्रास आहे मला. मी ह्याच्या अगोदर 5-4 कंप्लेंट केल्या, पण आम्हाला न्याय भेटला नाही साहेब. मी आत्महत्याचा प्रयत्न केला, 20 पण पेलेलो, तरी मला न्याय भेटला नाही. आता मला फक्त न्याय पाहिजे. नेकनूर पोलिसांकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे? प्रचंड व्हिडिओ व्हायरल होते मारहाणीचा, काय अपेक्षित आहे तुमच्याकडे? आम्हाला त्यांना जशी त्यांची प्रोसिजर आहे त्यांनी तशी कारवाई करावी, एवढाच न्याय पाहिजे. मला 6% पडलेले. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले गव्हाचे देशी वाण शेतकऱ्यांच्या पिकासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी विक्रमी उत्पन्न देणारे देशी जातीचे वाण बियाणे विक्रीसाठी उपलब्ध. गहू कुदरत अन्नपूर्ण जातीचे वाण बियाणे, तसेच तूर चमत्कार व जय ललिता, मूग जय कल्याणी, सोयाबीन स्वामिनी 708, कापूस किंगमेकर ओमेगा, चना कुदरत गोल्ड अशा उच्च प्रतीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. संपर्क प्रकाश नारायणराव ढाकणे, माजी कृषी अधिकारी, महाराष्ट्र.